जरांगे पाटलांच्या आव्हानानंतर लाखो मराठा जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता आझाद मैदानावर जरांगे पाटलांची वाट बघतायत। या ठिकाणी एक शेतकरी बांधव माझ्या सोबत आहेत, ते रेशीमचा हार जरांगे पाटलांना घालण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ते स्वतः रेशीमची शेती करतात। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? मी लातूरहून आलो। माझं गाव आहे शिवणी बुद्रुक, तालुका औसा, जिल्हा लातूर। तर माझ्याकडे सिल्क फार्मिंग आहे, रेशीम शेती। पण आम्हाला आरक्षण कशामुळे कशापायी पाहिजे, तर आम्हाला शेती करताना सुद्धा आम्हाला फटका बसत आहे ओपन असल्यामुळं। कारण एससी ओबीसी म्हणलं की सिल्क फार्मिंग मध्ये 25% वाटा त्यांना फुकट आहे आणि आम्हाला 25% वाटा भरून शेड त्याचं साहित्यासाठी मिळते। मग हे आम्हाला शेतकऱ्याच्या तर जागी आम्हाला आरक्षण तिथं द्या, किंवा शेतकऱ्यांचा अन्याय करू नका। माझ्या मुलीने स्वतः रेशीमचा हार जरांगे पाटलांना घालण्यासाठी कोसल्याचा बनवून दिलेला आहे। 5वीला आहे माझी मुलगी। निश्चितच त्यांच्या चिमुरडीने हा जो हार आहे आपण बघू शकतात, रेशमचा हार आहे। ते उत्कृष्ट असे शेतकरी आहेत जी रेशमची शेती करतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी ते घराणं मांडत आहेत। ते म्हणतायत की आम्हाला सुद्धा याचा फटका बसतोय, कारण की ज्या अनुदान शासनाकडून दिल्या जातं ते सुद्धा या ठिकाणी आरक्षणवाल्यांना वेगळं आणि ओपनवाल्यांना वेगळं, यामुळे आम्हाला सुद्धा मोठा फटका बसतोय। सरकारने कुठेतरी आमच्या या शेतकऱ्यांची सुद्धा दखल घ्यावी आणि आरक्षण द्यावे अशी मागणी या ठिकाणी या शेतकरी बांधवांकडून केली जात आहे। परंतु आता जरांगे पाटलांची वाट ते बघतायत। जरांगे पाटील किती वाजेपर्यंत येतील आणि काय सांग? जरांगे पाटील आल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, कारण का जेवण खाणं राहणं आम्ही इथंच राहणार आहे। आणि शेवटी गावाकडे जाऊन तर काय हो, शेती आज माझं वय 45 वर्ष आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पण आम्ही 74% पडले। माझा एक बांधव आहे ओबीसी 40%चा लागला, आणि शेताकडे जाऊन तर काय करावं? भाव आहे का? कुठल्या पिकाला भाव आहे का? उसाला भाव आहे का? म्हणून आम्ही आता तिष्टुरीकडे आलेलो बघा। निश्चितच जोपर्यंत जरांगे पाटील इथे येत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरून जाणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावी जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून मराठा बांधवांकडून घेण्यात आली। कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई।